शुभ सकाळ, नमस्कार. मी अमृता क्षीरसागर माझ्या ब्लॉग मध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून पुन्हा एकदा स्वागत करते. तर आज सकाळ सकाळची वेळ आणि पाणी आले, तर पाणी आत्ताही चालेलं आहे. तर मोटर चालू करून आले, तर कणिक वगैरे मळले आणि अशी भाजी करणार आहे. तर कांद्याच्या पातीची भाजी डाळ घालून ना मला आणि सगळ्यांनाच घरात ना सुकी भाजी खूप आवडते आणि एक बेस्ट ऑप्शन म्हणून आहे का, तर डब्याला वगैरे सुद्धा ना डाळ वगैरे घालून ना कूट शेंगदाण्याचं छान लागते आणि घरात पण सगळेजण खातात, त्यामुळे काही टेन्शन नाहीये. तर भाजी करणार आहे. तर अनु आजारी पडले, रात्रभर अनु ना झोपली नाही, इतकं सर्दीनं जाम झाले. अजून एक तर पाऊस झालाय, तोपर्यंतच ही हालत आहे. दवाखाना आम्हाला कायमच असंच असते आमच्यात. जरा अजून हवामान बदलतोय, नाहीतर आमची आजारी. तर देवपूजा वगैरे सुद्धा झाली, छान अशी दाखवते मी. तर छान अशी देवपूजा झाली आणि फुलं काय झाडांची तोडून घातली नाहीत. तर तुम्हाला माहित असेलच, यांना फुलं थोडंसंच फुलं झाडांची तोडून देवांना घातलेली आवडत नाहीत. झाडांवरच छान दिसतात फुलं असं यांचं म्हणणं असते. त्यामुळे जास्त कधी तर मी घालते, मला कसं वाटतंय छान वाटतंय ना, तर घातली फुलं म्हणजे त्यामुळं छान वाटतं म्हणून घालते मी. पण नाही तोडत, कधी तर तोडायची कधी तर नाही, मग असं करायचं. अगदी स्पेशल दिवशी तेवढी घालायची, मग शुक्रवारची पूजा वगैरे असते ना त्यावेळेला. मग तर अनु आपण आत्ता झोपेतून उठले आणि जाम झाले तिला. तर रात्री काय करू शेकून पण दिना, वाफ पण काय तिला द्यायची होती, तर ती एवढी रडायला लागली आणि काहीच ही करू दिना. तशीच कशी तरी परत झोपवली तिला आणि रात्रभर रडून झाल्यानंतर सकाळी मात्र आता तिचा खेळ मांडलाय तिनं. हे काय साडी वगैरे नेसून खेळायचं चालू आहे, खेळणी मांडून. हाय की नाही अनु? कोणी नेसवली साडी? होय, उठल्या उठल्या साडी बिडी नेसून चाललंय अनुचं खेळायचं. तर आता स्वयंपाक वगैरे सगळं आवरते आणि आज एके ठिकाणी बाहेर जाणार आहे. तर ब्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा. त्यामुळे असा सगळा पसारा झालाय. हा, अनुला पाणी पाहिजे नाही म्हणून रडायला लागते. आता दम निघाला येतो म्हणलं. हा धर धर आहे पाणी धर. तर छान अशा चपात्या ना व्हायला लागल्या. तर आता जे गहू आणलेत ना छान आहेत, अशा मऊ झाले एकदम. तर शेत गहू आणलेत, सोड पाणी सांडशील आता. आम्ही सुद्धा चपाती लाटायचं काम चालू आहे. गोळा घेऊन गेले लाटत बसले. आणि अजून की नाही प्यायचं पाणी सुद्धा नाही भरलं नाही मी. तर म्हणलं आता एवढं चपाती असं करायला घेतलंय, एवढं करूया आणि कम्प्लीट झाले की मग प्यायचं पाणी भांडी वगैरे तर घासून भरावं लागतंय. स्वयंपाकाचं म्हणजे प्यायला काय फिल्टरचं असतंय, स्वयंपाकाला लागतंय त्यामुळे भरून ठेवायचं. ताप आलाय, राहू दे की आज शाळेला राहू दे म्हटलं. तिला खूप जाम झालंय तिला, तर म्हणते मी जाणार आहे शाळेला. तिला मॅम म्हणते तू का आली नाही, म्हणून म्हणते मी जाणारच आहे शाळेला करून. काल दिवसभर शिंकत होती, पण तरी म्हणलंच ही आता शिंकायला लागली. आणि सारखं काय करते, बाहेर गेले मातीत खेळत बसते. मग ती मातीतनं खेळून आली की हातपाय धुवायला लागते. आणि सारखं जरा गेट उघडं राहिलं म्हटलं की झालं की बाहेर ती लगेच जाते मातीत.
परत तेच काय होते, खाती त्या हातानं तोंडात जाते हात, काय लहान पोरांचं म्हणून हात पाय धुवायचं, तरी पण आजारी पाडायची ती शेवटी हायच. लहान मुलं म्हणल्यावर चपात्या लाटायचं, गोळा करायचा, लाटायचं परत गोळा करायचा, असं चालू असते तिचं. भांडी घासून घेणार आहे, भांडी पडले, पाणी घालूया, घासून घेऊया. तर ना पाणी आलेलं होतं आणि तोपर्यंत चपात्या फक्त करून झाल्या होत्या माझ्या. तर पाणी आलंय म्हणलं चला तर इथंच भांडी घासून घेऊया. तर ना हंडा जो आहे तो ना फिल्टरचं जे पाणी जातं ना वाया, ते मी हंड्यामध्ये त्या पाईप सोडलेले असते आणि कपडे भांडी धुवायला, फरशी पुसायला म्हणा, असं मी ते वापरते. तर तो हंडा पण घासायचा होता. तर हंडा घासून घेतला, नंतर भांडी पण घासली आणि प्यायचं म्हणजे आपल्याला स्वयंपाकाला जे पाणी लागतं ना ते भरायचं होतं. तर ती कळशी धुवून भरलं आणि हे झाड जे आहे इथं ठेवलेलं ते सुद्धा स्वच्छ धुतलं. ते सुद्धा पाणी बदलावं लागतं ना 4 दिवसातून त्याचं, तर त्याचं सुद्धा पाणी बदललं. आणखीन सगळं ना भांड्यातलं आपल्याला चहाची पत्तीसुद्धा टाकत नाही मी, पूर्ण सगळं ना गाळून घेतलेलं असते. तसं दुसरं काय नव्हतं, जेवणं नसली झाल्यामुळं काय खरकट वगैरे नव्हतं, फक्त चहाची पत्तीच होती, ती गाळून घेऊन टाकलं. नंतर भांडी घासली आणि इकडं मी स्वयंपाकाला म्हणजे प्यायला येते तोंडात चुकून. तर प्यायला कसं आता फिल्टरचंच पाणी वापरतोय, त्यामुळे प्यायचं काय पाण्याचा प्रश्न येत नाही. फक्त स्वयंपाकाला एखादी कळशी भरून, खूप मोठी कळशी आहे ती, भरपूर पाणी मावते त्यात, तर ती भरून ठेवली की नाही 2 दिवस पाणी आम्हाला स्वयंपाकापुरतं सहज पुरून जाते. आणि नंतर की नाही मी भाजी करणार होते, तर कांद्याची पात चिरून ठेवली होती, त्यासाठी डाळसुद्धा भिजत घातली होती. आणि परत एक माझी चूक झाली, तर भाजी करायची तर इकडं जो कॅमेरा लावून ठेवलेला होता ना मोबाईल ट्रायपॉडवरती, तो परत मी ह्या साईडला ठेवला आणि म्हटलं आता भाजी करायची म्हणून. तर त्यावेळेला चूक काय झाली, मी मोबाईलचं बटन दाबले असं वाटलं मला, पण ते प्रेस झालेलं नव्हतं आणि माझी भाजी जी संपूर्ण पहिल्यापासून रेसिपी मी जी दाखवणार होते ती दाखवलीच नाही. आणि परत मी बघितलं तर बंदच होतं ते, म्हणजे चालूच नव्हतं. तर आता भाजी करते आणि पडली होती ना तेवढी मी भांडी सुद्धा घासून टाकली आणि स्वयंपाकाचं पाणी लागतं ते भरून सगळं ठेवलं. किचन होता आता फक्त आवरायचा राहिलाय, तर म्हटलं भाजी करून घेऊनच आता आवरूया. आलूचे छोटे चपाती अशा केलेल्या. तवा मी मगाशीच बंद केला होता गॅस, त्यामुळे तवा थंड झाला, तवा गरम असला की नाही पटकन भाजून होते. हा दिसले, तेल टाकले. तर डाळ टाकले, तेल, जिरे, मोहरी, कढीपत्ता, डाळ टाकून तिखट, थोडीशी हळद आणि थोडंसं आता मीठ टाकणार आहे. तर भाजी छान अशी आपली तयार होती लगेच. पाणी बघ बरं चालू आहे का माझं, बघून यायचं जा. तर आम्ही बघून येते. भाजी तयार झाली, गॅस बंद करून झाकून ठेवते. पाणी भरून पण झालं. इथं पंख्याचं काहीतरी यांचं काम चालू आहे. स्विच गाडीचं की पंख्याचं सगळं पातं वगैरे शॅम्पूच्या पाण्यानं अक्षून धुतलं होतं मगाशी आणि बाहेर वाळायला ठेवलंय. तर आता वाळलंय ते, तर यांचं चालू आहे आता फिट करायचं ते. पंखा जोडलेलं ग, तर आणला तेव्हा इतका धुरळा बसला होता, आता स्वच्छ केल्यावर अगदी नव्यासारखं दिसायला लागलाय पंखा.
छान दिसायला लागलाय. हेच बघा निरीक्षण कसं चालू आहे. आणि अनुला कसलं काय ढास चावलाय का काय, एवढी मोठी गांध अशी उठली एवढी बघा, लाल पण झाले. काय चावलं, ढासच चावला असेल. छोटू है पर कमाल का है. छोटू है पर कमाल का है. वार बघ कसती येते, वार खूप येते. तर ना गाडी जी आहे ना त्याचं चार्जिंगचं किट जे काय तर लूज झालं होतं, तर ते नीट करायचं ह्यांचं चाललेलं होतं. तर घरच्या घरीच ना जेवढं होईल तेवढं ते कामं करत असते. अगदीच काय होईना तर मात्र बाहेर न्यावं लागतंय. तर इथं रिपेरीचं दुपारी त्यांचं काम चालू होतं. तर काही रिपेरी करायचं म्हणलं की आम्हाला मात्र हाताखाली राबायला लागते. सगळ्या वस्तू त्यांना द्यायच्या आणि परत त्या सगळ्या नीटनेटक्या ठेवायच्या, का तर परत ते काय बिघडलं की आमच्याकडेच असते मग मागायचं, हे कुठं ठेवले ते कुठं. त्यामुळं मग नीट ठेवायलाच लागते. आणि इथं असं चाललं होतं त्यांची कामं. आणि नंतर आजच संध्याकाळी ना मी बाहेर गेले होते. तो सुद्धा व्लॉग मी जो व्हिडिओ शूट केले ना ते ह्यामध्येच हे करणार होते ॲड. पण ना हा जो व्हिडिओ झाला 12-13 मिनटाचा, त्यामुळं मी ते केलेलं नाही आहे. तोही आजच टाकणार आहे, पण दुसऱ्या पार्टमध्ये टाकणार आहे. तर तो सुद्धा थोड्या वेळाने येणारच आहे, हा अगोदर टाकते. तर तो सुद्धा तुम्ही ना नक्की पहा. आणि आजचा व्लॉग कसा वाटला तेही नक्की सांगा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.